माझं नाव विक्रम आहे. माझ्या आजीच्या घरी गेल्या गेल्या माझी नजर माझ्या मावशीवर पडली. ती अंगणात बसून कपडे धुवत होती. तिची कपडे पाण्याने पूर्णपणे भिजून तिच्या अंगाला चिकटली होती. तिचे रेशमी लांब सडक केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. ती वैतागून केसांच्या बटेला कानामागे सारत भरभर कपड्यांना साबण लावत होती. तिच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब स्पष्ट दिसत होते. तिचा थकलेला आणि घामाने भिजलेला गुलाबी चेहरा मी बघत होतो. तिला बघून माझ्या मनात एक वेगळंच आनंदाचं वादळ उठलं होतं. निशा मावशी अगदी तिच्या नावावर गेली होती. ती नेहमी हसत खेळत असायची. जेव्हा तिचं लक्ष माझ्याकडे गेलं तेव्हा आपोआपच तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली आणि ती मला म्हणाली, विक्रम, एवढे दिवस कुठे होतास? कधीपासून मी तुझी वाट बघत होते. तिचं बोलणं ऐकून तर माझ्या मनाला एक वेगळाच आनंद मिळाला होता. तिचे प्रेमाने भरलेले शब्द माझ्या हृदयाला गुदगुल्या करत होते. आजीच्या घरी फक्त मी निशा मावशीसाठीच जात होतो. ती माझ्यासाठी खूप खास होती. खरं सांगायचं तर मी तिच्यावर प्रेम करत होतो. निशा मावशी आणि मी जवळपास एकाच वयाचे होतो आणि तरुणही होतो. निशा मावशी खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती. कोणीही सहज तिच्यावर फिदा होईल अशी. तिचं बोलणंही खूप मदार होतं. किंवा मग ती फक्त माझ्यासोबतच एवढ्या प्रेमाने बोलत असावी. तिने मला इशाऱ्यानेच तिच्याजवळ बसायला बोलवलं. मग मी अंगणात असलेल्या एका चटईवर बसलो आणि निशा मावशीसोबत गप्पा मारू लागलो. गप्पा मारत मी तिच्या भिजलेल्या शरीराकडे बघून आनंद घेत होतो. तिचं त्यावेळी स्वतःकडे जराही लक्ष नव्हतं. ती मला म्हणत होती, तू खूप दिवसांनी आला आहेस, त्यामुळे आपण आज कुठली तरी फिल्म बघूया आणि सोबत पॉपकॉर्न्सही खाऊया. निशा मावशीला फिल्म बघायला खूप आवडायचं. मी तिला म्हणालो, ठीक आहे. तसंही मी आज इथे थांबण्याच्या इराद्यानेच आलो होतो. मग मी मावशीला म्हणालो, पण मी जी फिल्म लावीन ती तू बघायची. मावशी हसली आणि म्हणाली, तुला तर इंग्रजी फिल्म बघायला आवडतात, पण मला त्या समजत नाहीत. पण तू म्हणतोस तर आपण बघूयात. मग मी म्हणालो, ठीक आहे. मी पॉपकॉर्न्स आणि सोबत कोल्ड्रिंक्सही घेऊन येतो. मग आपण रात्रभर फिल्मचा मजा घेऊया. निशा मावशीने माझ्याकडे हात केला आणि मला टाळी दिली आणि ती घाईघाईने कपडे धुवू लागली. मग मी तिच्या गुलाबी नाजूक चेहऱ्याकडे निरखून बघत बसलो. दुधासारखा पांढरा शुभ्र रंग, नाजूक चेहरा, नशिले डोळे, हे सगळं तिला फक्त सुंदर बनवत नव्हतं, तर ती एखाद्या परीसारखी दिसत होती. आणि त्यावेळी तर ती भिजलेली पाण्यातली मासोळी वाटत होती. तिची सुंदरता मला वेड लावत होती. माझ्यासोबत माझी आई देखील तिथे आजीला भेटण्यासाठी आली होती. 1-2 तासांनी माझी आई मला म्हणाली, चल विक्रम, आपण घरी जाऊयात. मग मी तिला म्हणालो, मी रात्री इथेच थांबणार आहे. हवं तर तुला घरी सोडून येतो. माझं बोलणं ऐकून माझी आई हैराण झाली आणि मला म्हणाली, इथे तुझा कोणी मित्रही नाही, मग काय इथे थांबण्याचा हट्ट करतोस? मग मी आईला म्हणालो, माझा कोणी मित्र नाही म्हणून काय झालं? निशा मावशी तर आहे ना. मग माझी आई मला म्हणाली, ठीक आहे, मला तर घरी सोडून येशील ना? मी आईला आमच्या घरी सोडण्यासाठी निघालो तर निशा मावशी मला म्हणू लागली, आईला सोडून लगेच ये, वेळ करू नको, मी तुझी वाट बघत आहे. मी आजीच्या घरातून बाहेर पडलो आणि मोटरसायकल सुरू करू लागलो तर आईने जोरात माझ्या कमरेला चिमटा घेतला आणि म्हणाली, खबरदार, जर इकडे राहण्यासाठी आलास तर. घरी किती कामं पडली आहेत, ती तुझ्याकडून होत नाहीत आणि तुला आजीच्या घरी राहण्याचा शौक आहे. इथे तर एवढं छोटं घर आहे. घरात 2च खोल्या आहेत. मोठ्या मुश्किलीने 2 माणसं कशी तरी राहतात. तू लहान होतास तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता तू तरुण झाला आहेस. तू निशा मावशीसोबत तिच्या खोलीत झोपणं चांगलं वाटत नाही. तसंही निशासाठी एक स्थळ आलं आहे. मुलगा खूप चांगला आहे. आता लवकरच तिचं लग्न होईल. अशात तुझं तिच्यासोबत राहणं ठीक नाही. आईने तिच्या पद्धतीने समजावून मला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण निशा मावशीचं लग्न ठरलं आहे हे ऐकून माझ्या मनात आग पेटली होती. माझं मन तर तिच्याशी जोडलं होतं. मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो. तिला असं दुसऱ्याची होताना बघणं माझ्यासाठी खूप अवघड काम होतं. पण ही गोष्ट मी आईला सांगू शकत नव्हतो. मी आईला एवढंच म्हणालो की निशा मावशीला माझ्यासोबत फिल्म बघायची आहे. तिला मी नाही म्हणू शकत नाही. तू काळजी करू नको. फिल्म संपल्यावर मी आजीच्या खोलीत जाऊन झोपेन किंवा मग घरी येईन. तसंही आजीच्या घरापासून आपलं घर काही लांब नाही. आता माझी आई तयार झाली. मग मी आईला आमच्या घरी सोडून पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक घेऊन आजीच्या घरी आलो. तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. निशा मावशी मला म्हणाली, मी आईला जेवण देते, तोपर्यंत तू फिल्म सुरू कर, मी आलेच. मग मी जाणून बुजून माझ्या मोबाईलमध्ये एक खास फिल्म लावली आणि ती निशा मावशीच्या टीव्हीला कनेक्ट केली. थोड्या वेळाने मावशी तिची सगळी कामे आवरून आली. मी तिला म्हणालो, आज आपण लाईट बंद करून फिल्म बघूयात, खूप मजा येईल.
माझी मावशी तयार झाली. मग मी लाईट बंद करून फिल्म चालू केली. ती माझ्या आवडीची फिल्म होती. त्यामध्ये असे काही सीन होते की कोणताही तरुण ते बघून बेचैन होईल. सुरुवातीला तर नॉर्मल फिल्म चालली होती. मग अचानक असे सीन सुरू झाले की निशा मावशी माझ्याकडे पाठ करून फिल्म बघू लागली. मी मात्र तिच्याकडे बेचैन होऊन बघत होतो. तेवढ्यात निशा मावशी उठली आणि खोलीतून बाहेर जाऊन टेरेसच्या पायऱ्या चढू लागली. मग मीही तिच्या मागे मागे टेरेसवर गेलो आणि मागून तिच्या खांद्यावर हात ठेवला. तर ती पटकन मागे वळली. तिच्या चेहऱ्यावर विचित्र हावभाव दिसत होते आणि ती मला असं काही म्हणाली ते ऐकून माझ्या अंगावर सरसरून काटाच उभा राहिला. निशा मावशी माझ्या गळ्यात पडली होती आणि तिच्या मनातील गोष्ट मला सांगत होती. मी शांतपणे तिला माझ्या छातीशी कवटाळून तिचं बोलणं ऐकत होतो. ती मला तिची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगत होती. तिची इच्छा ऐकल्यानंतर मी खूप घाबरलो होतो, पण मी मावशीला नाही म्हणू शकत नव्हतो. मग मी तिला म्हणालो, तुझी इच्छा मी पूर्ण करेन. ती एक सुंदर तरुणी होती, त्यामुळे तिच्या मनात ही इच्छा असणं साहजिक होतं आणि ती तिला काहीही करून पूर्ण करायची होती, जी ती एवढ्या वर्षात पूर्ण करू शकली नव्हती. मग मी निशा मावशीला वचन दिलं की मी लवकरच तुझी इच्छा पूर्ण करेन. आता सकाळ होणार होती, त्यामुळे मी माझ्या घरी आलो. दुसऱ्या दिवशी मी पूर्ण दिवस विचार करत होतो की हे सगळं बरोबर आहे की चूक. मला माझ्या आईला आणि आजीला धोका देऊन माझ्या मावशीची ती इच्छा पूर्ण केली पाहिजे का? ही गोष्ट मला सारखी काळजीत पाडत होती. त्या दिवसापासून पुढचे काही दिवस मी आजीच्या घराकडे फिरकलो देखील नाही. पण निशा मावशीसाठी मला जावंच लागणार होतं. म्हणून मी आजीच्या घरी गेलो तर निशा मावशीने लगेच माझा हात पकडला आणि मला ओढत तिच्या खोलीत घेऊन गेली. बोलू लागली, तू कुठे गेला होतास? मी 3 दिवसापासून तुझी वाट बघत आहे. तू माझा फोन सुद्धा उचलला नाहीस. तू का माझ्या भावनांशी खेळत आहेस? मग मी माझ्या मावशीला म्हणालो, मी तुझी गोष्ट ऐकायला तयार आहे, पण हे एवढं सोपं नाही. तर ती मला म्हणू लागली, तू माझ्यावर प्रेम करतोस ना, मग माझ्यासाठी एवढं सुद्धा करू शकत नाहीस का? तू ठरवलंस तर हे तुझ्यासाठी अवघड काम नाही. मग मी मावशीला म्हणालो की आज रात्री मी तुझी इच्छा पूर्ण करेन. ती खूप खुश झाली. पण दुसऱ्या दिवशी मी जेव्हा तिच्या घरी पोहोचलो तेव्हा मला मोठा धक्काच बसला. कारण माझ्या आजीच्या घरी माझे मामी मामा आणि त्यांची 2 मुलं राहण्यासाठी आली होती आणि निशा मावशीच्या लग्नाबद्दल बोलत होती. आम्हाला यासाठी बोलावलं होतं की लग्नाची बोलणी पुढे नेतील आणि मावशीचा साखरपुडा होईल. माझ्या आजीनेच मामाला बोलवून घेतलं होतं. आजोबांच्या मृत्यूनंतर माझे मोठे मामाच आमच्या घरातील सर्व निर्णय घेत होते. मामांनी मला बघितलं आणि मला मिठीच मारली आणि म्हणाले, विक्रम, तू तर खूप मोठा झाला आहेस. मी तुला लहानपणी पाहिलं होतं. आता मावशीच्या लग्नानंतर तुझाच नंबर आहे. मामा माझ्याशी खूप साऱ्या गप्पा गोष्टी करत होते, पण माझं त्यांच्या बोलण्याकडे जराही लक्ष नव्हतं. मी या कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत होतो. माझं सगळं लक्ष मावशीकडे होतं. मला आज रात्री काहीही करून तिची इच्छा पूर्ण करायची होती. पण आता एवढ्याशा घरात माझे मामा मामी आणि त्यांची 2 मुलंही राहायला आली होती आणि ते सगळे माझ्या मावशीच्या एंगेजमेंट नंतर जाणार होते. पण त्यांच्या येण्याने मावशीचं आणि माझं प्लॅनिंग पूर्ण विस्कटलं होतं. थोड्या वेळाने संधी मिळताच मावशी मला टेरेसवर घेऊन गेली आणि मला म्हणाली की तू तर विचार करायला एवढा वेळ घालवलास की आता माझा भाऊ देखील येऊन बसला आहे आणि आता ते माझी एंगेजमेंट केल्याशिवाय जाणार नाहीत. आता तूच सांग, आपण काय करू शकतो? मी अजून स्वतःला रोखू शकत नाही. असं म्हणतच मावशीने मला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती माझ्या एवढ्या जवळ होती की मला तिच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. ती मात्र तिच्या दोन्ही हातांनी मला घट्ट मिठी मारून बसली होती. मग मी तिला म्हणालो, तू काळजी करू नको. मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. मी माझ्या मावशीवर एवढं प्रेम करत होतो की मी तिच्यासाठी काहीही करायला तयार होतो. ती माझ्याकडे आशेने बघत होती. मी बाहेर निघून आलो. माझं डोकं आता वेगाने काम करत होतं. मी विचार करत होतो की एवढ्या सगळ्या माणसात मी मावशीची इच्छा कशी काय पूर्ण करू शकतो. ही सोपी गोष्ट नव्हती, पण तेवढी अशक्य देखील नव्हती. मग मी आईला म्हणालो, 4 दिवसांसाठी मामांना आपल्या घरी राहण्यासाठी बोलावून घे. तेव्हा माझी आई माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागली आणि म्हणू लागली, तुला कधीपासून तुझ्या मामांवर एवढं प्रेम येऊ लागलं की तू त्यांना आपल्या घरी राहण्यासाठी बोलवत आहेस? आणि दुसरी गोष्ट, आपली एवढी परिस्थिती नाही की आपण मामांना 4 दिवसांसाठी इथे राहण्यासाठी ठेवून घेऊ शकतो. तुझ्या मामीचे नखरे आणि खर्चही खूप जास्त आहेत. ती साधं जेवणही खायला पसंत करत नाही. माझ्या आईचं माझ्या मामीसोबत बिलकुल पटत नव्हतं. त्यामुळे ती काहीही करून मामांना आमच्या घरी राहायला बोलवणार नव्हती. आता मी मामांच्या फॅमिलीला दुसऱ्या पद्धतीने माझ्या रस्त्यातून बाजूला करण्याचा विचार करत होतो.
तेव्हा माझ्या आईने मला मेडिकलमधून एक गोळी आणण्यासाठी पाठवलं. मी आईला विचारलं की ही कसली गोळी आहे, तर ती मला म्हणाली, मला 4 दिवसापासून झोप येत नाही. ही झोपेची गोळी खाल्ल्यानंतर मला चांगली झोप लागते. मग मी आईसाठी गोळी आणायला गेलो आणि थोड्या जास्तच गोळ्या घेतल्या. जर मी ह्या गोळ्या मामा मामींना घातल्या तर ते झोपल्यानंतर मी आरामात माझ्या मावशीची इच्छा पूर्ण करू शकत होतो. मग मी आईला एक गोळी दिली आणि बाकीच्या गोळ्या माझ्याजवळच ठेवल्या. दुसऱ्या दिवशी मी आजीच्या घरी गेलो आणि मामा मामी सोबत बोलत बसलो. आता आजीच्या घरी मामा मामी असल्यामुळे आई देखील मला तिथे राहण्यासाठी नकार देत नव्हती. मग मी रात्री निशा मावशीकडे गेलो आणि तिला त्या झोपेच्या गोळ्या दिल्या आणि तिला मामा मामींच्या ज्यूसमधून त्या गोळ्या देण्यासाठी सांगितल्या. ज्यूस घेतल्यानंतर एक एक करत सगळेजण झोपी गेले. मग मी वेळ न घालवता माझ्या मावशीजवळ गेलो. मला बघून तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मग मी तिचा हात पकडला. तेव्हा ती मला म्हणाली, मला खूप भीती वाटू लागली आहे. माहीत नाही आपण बरोबर करत आहोत की चूक. मग मी मावशीला म्हणालो, आज तू जर विचार करण्यात तुझा वेळ घालवलास तर उद्या तुलाच पश्चाताप होईल. आज तर मी सगळ्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या आहेत, पण मला हे रोज रोज करणं शक्य नाही. त्या रात्री मी काहीच विचार न करता माझ्या मावशीची इच्छा पूर्ण करत होतो. सकाळी सकाळी मला माझ्या मामीच्या आवाजाने जाग आली. ती मला जोरजोराने हलवून उठवत होती. मी उठल्यावर ती मला विचारू लागली, तू निशासोबत काय केलं आहेस? मी मात्र माझी मान खाली घालून बसलो होतो. मामीचा आवाज ऐकून मामाही तिथे आले आणि त्यांनी मला एक जोराची कानाखाली मारली आणि म्हणू लागले की तू माझा भाचा असूच शकत नाहीस. तू तुझ्याच मावशीसोबत. घरातले सगळे मलाच दोष देत होते, पण निशा मावशीसाठी मी हे सगळं सहन करत होतो. मामा मला विचारू लागले, निशा कुठे आहे? मी म्हणालो, मला माहीत नाही ती कुठे आहे. फक्त एवढेच माहीत आहे की ती जिथे कुठे असेल तिथे आनंदी आहे. माझी मावशी एका मुलासोबत पळून गेली होती आणि पळून जाण्यासाठी मी तिला मदत केली होती, कारण ती त्या मुलावर जीवापाड प्रेम करत होती. ती त्याच्याशिवाय जगू शकत नव्हती. तिने मला सांगितलं होतं की माझं लग्न जर माझ्या मनाविरुद्ध झालं तर मी आत्महत्या करेन आणि म्हणूनच मी तिला मदत केली होती. माझं बोलणं ऐकून सर्वजण शांत झाले, पण माझ्या मनात मात्र एक वादळ उठलं होतं. मी मावशीला पळून जाण्यासाठी मदत तर केली होती, पण मी मात्र आतून पूर्ण तुटलो होतो. मग मी माझ्या मावशीच्या सुखात माझा आनंद मानला. या गोष्टीला 4 वर्ष झाली आहेत. माझ्या मावशीचा सुखाचा संसार चालला आहे. मीही आता लग्न केलं आहे आणि माझ्या बायकोसोबत समाधानी आहे.